Hello students. The third chapter, diversity in living things and their classification. In this chapter, today we will see diversity and classification in animals. Diversity and classification in animals म्हणजेच प्राण्यांमधील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण. आतापर्यंतच्या 3 भागांमध्ये आपण वनस्पतींमधील विविधता आणि त्यांचे वर्गीकरणाची आवश्यकता या सर्व बाबी पाहिल्या आहेत. आज आपण प्राण्यांमधली विविधता आणि त्यांचं वर्गीकरण पाहणार आहोत. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप्स टू सर्वाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केले आहेत. There is a great variety in the body structure of animals too. The amoeba that cannot be seen with our eyes, the huge elephant, the small snail, the fish that swims in water, a kite that flies high in the sky, butterflies that flit around flowers, a house lizard that crawls on a wall are all animals. Each has different characteristics. आपल्याला वनस्पतींप्रमाणे प्राण्यांच्या शरीरामध्ये देखील विविधता आढळून येते. अनेक प्राणी आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ डोळ्यांना न दिसणारा अमिबा, तर आकाराने मोठा असलेला हत्ती, छोटीशी गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, तर आकाशात उंच उडणारी घार, फुलांभोवती वावरणारी फुलपाखरं किंवा इतर कीटकं, भिंतीवर सरपटणारी पाल, हे सर्व प्राणीच आहेत. आणि प्रत्येकाची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हेड, अ नेक, अ टॉर्सो, अ टेल अँड लिम्स फॉर मूवमेंट. प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालींसाठी हातपाय असे अवयव असतात. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था देखील शरीरामध्ये असतात. इन धिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. या बाबतीत देखील प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. व्हॉट आर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक अ स्नेक, अ लिझार्ड, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile and a grasshopper. साप असेल, सरडा असेल, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीररचनेमध्ये मग काय फरक असतो? निश्चितच फरक असतो. या प्राण्यांना जर तुम्ही पाहिलं असेल प्रत्यक्ष किंवा चित्रांमध्ये, यामधील फरक तुमच्या निश्चितच लक्षात आला असेल. वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विच रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल, सिन्स ॲनिमल्स डिपेंड ऑन अदर्स फॉर देअर फूड. या प्राण्यांमध्ये अन्नासंदर्भात देखील विविधता दिसून येते. हे प्राणी अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ काही प्राणी हे शाकाहारी असतात तर काही मांसाहारी असतात. They are found in places where food is available. आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी हे प्राणी आढळतात. Different animals have different methods of obtaining and eating food. This too leads to differences in their body structure. तसेच प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या आणि ते अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे देखील त्यांच्या शरीररचनेमध्ये फरक दिसतो. हिअर इज वन ॲक्टिव्हिटी फॉर यू. ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड अँड डिस्कस इट इन द क्लास. नाऊ सी ऑन द स्क्रीन. हिअर इज वन चार्ट. हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांचं निरीक्षण करून
त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती गोळा करण्याची आहे. फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द ॲनिमल, प्राण्याचं नाव लिहायचं आहे. व्हॉट इज देअर फूड, त्यांचं अन्न कोणतं आहे. हाऊ डू दे इट इट, ते अन्न ते कसे खातात. व्हेअर डू दे लिव्ह, ते कोठे राहतात. द स्पेशल फीचर दॅट यू फाइंड, तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसलेले एखादे वैशिष्ट्य. हा चार्ट तुम्ही किमान 5 प्राण्यांची तर माहिती तुम्ही त्यामध्ये लिहायची आहे. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर ओन सराउंडिंग्ज. व्हाय इज इट सो, सर्वच प्राणी तुम्हाला तुमच्या सभोवताली दिसत नाही. असे का होते बरे. विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ बट हॅव नॉट सीन. अशा प्राण्यांच्याबद्दल, बऱ्याच प्राण्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असते, परंतु त्या प्राण्यांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं नसतं. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम यूजिंग द अबाउट टेबल. टेक द हेल्प ऑफ वेबसाईट्स लाईक www.earthlife.net, www.discovery.com, www.seaworld.org, www.kidsgowild.com, www.worldwildlife.org, www.nationalgeographic.com. या संकेतस्थळांवरती तुम्हाला विविध प्राण्यांची माहिती मिळेल. अशा बऱ्याच प्राण्यांची की ज्यांना तुम्ही पाहिलेलं नाही, मात्र त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, अशा बऱ्याच प्राण्यांची तुम्हाला या संकेतस्थळांवरती, वेबसाईटवरती माहिती मिळू शकते. Then here is another activity for you. Take a drop of water from a puddle. puddle means डबके. एका डबक्यातून पाण्याचा एक थेंब तुम्ही घ्यायचा आहे अँड प्लेस इट ऑन अ ग्लास साईड, आणि तो सूक्ष्मदर्शक खाली काचपट्टीवर ठेवायचा आहे. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल. व्हेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ puddle इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप, इन्युमरेबल मायक्रोब्स कॅन बी सीन मूव्हिंग अबाउट इन इट. जेव्हा तुम्ही पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शीखाली पाहिला, त्यामध्ये तुम्हाला हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतील. यू विल सी द कंटिन्युअसली मूव्हिंग अमिबा. द पॅरामेशियम इज ऑल्सो अ युनिसेल्युलर ॲनिमल लाईक द अमिबा. त्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली, सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल. अमिबाप्रमाणेच पॅरामेशियम हा सुद्धा एकपेशीय प्राणी आहे. देन अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टॉइज आर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. अमिबा, पॅरामेशियम हे एकाच पेशीपासून बनलेले आहेत, म्हणून त्यांना एकपेशीय प्राणी असं म्हटलं जातं. तर घोडा असेल, अस्वल असेल, कासव असेल, माणूस असेल, हे सर्व प्राणी अनेक पेशींपासून मिळून बनलेले आहेत, म्हणून त्यांना बहुपेशीय प्राणी असे म्हटलं जातं. म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण पेशींच्या आधारे देखील केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल युनिसेल्युलर ॲनिमल्स अँड मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. देन सी व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड. जर आपण आपल्या पाठीच्या मध्यावरून हात फिरवला तर आपल्याला हाडांची माळ हाताला जाणवते. मग ही काय आहे. ॲनिमल्स विथ अ वर्टेब्रल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म 2 ग्रुप्स नोन ॲज व्हर्टेब्रेट्स अँड इनव्हर्टेब्रेट्स रिस्पेक्टिव्हली. पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांचे 2 गट पडतात. उदाहरणार्थ, ज्यांना पाठीचा कणा आहे त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असं म्हटलं जातं, आणि ज्यांना पाठींचा कणा नाही त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हटलं जातं. स्नेक, बर्ड्स, फिश, कांगारूज ॲज ऑल्सो ह्युमन्स आर व्हर्टेब्रल ॲनिमल्स. साप असेल, मानव असेल, पक्षी, मासा, कांगारू हे सर्व पृष्ठवंशीय प्राणी आहेत. देन ॲनिमल्स सच ॲज स्नेल्स, cockroaches, earthworms do not have a vertebral column and therefore they are invertebrate animals.
गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसतो आणि त्यामुळे त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हटलं जातं. म्हणजेच प्राण्यांचे पाठीचा कणा आहे किंवा नाही याच्यावरून देखील 2 ग्रुप पडतात, पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. त्यालाच आपण व्हर्टेब्रेट्स अँड इनव्हर्टेब्रेट्स ॲनिमल्स असं म्हणणार आहोत. नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर विच गिव बर्थ टू देअर यंग वन्स. बघा, काही प्राणी हे अंडी घालणारे आहेत, तर काही प्राणी हे स्वतःसारख्याच पिलांना जन्म देणारे आहेत. We have learned that producing another living thing like oneself is called reproduction. आपल्याला माहिती आहे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजेच पुनरुत्पादन. A hen lays eggs and hatches them. After a few days, the young chicks hatch out of the eggs. कोंबडी अंडी घालते आणि ती उबवते आणि काही दिवसानंतर त्यातून पिल्लू बाहेर येते. A cow gives birth to a calf. Before that, the calf grows within the cow's body. गाय वासराला जन्म देते. जन्म देण्यापूर्वी वासराची वाढ ही गायीच्या शरीरातच होत असते. According to the mode of reproduction, animals are classified into 2 types, namely oviparous animals which lay eggs and viviparous animals which give birth to their young ones. म्हणजेच जे प्राणी अंडी घालून पिलांना जन्म देतात त्यांना अंडज व जे प्राणी स्वतःसारख्याच जीवाला जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात. त्यांनाच आपण इंग्लिशमध्ये ओव्हिपॅरस ॲनिमल्स अँड व्हिव्हिपॅरस ॲनिमल्स, अंडज प्राणी आणि जरायुज प्राणी असे म्हणणार आहोत. म्हणजेच रिप्रोडक्शनच्या पद्धतीनुसार देखील प्राण्यांचे परत 2 प्रकार पडतात, ओव्हिपॅरस ॲनिमल्स अँड व्हिव्हिपॅरस ॲनिमल्स. Where are the animals, namely a horse, a bear, a tortoise and alligator, a fish, a deer and a frog to be found? तुम्हाला घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कोठे आढळतात? प्रत्येकाचे राहण्याचे ठिकाण, वावरण्याचे ठिकाण हे वेगवेगळे आहे. According to the habitat, animals are usually classified into terrestrial and aquatic animals. However, animals like a frog, salamander, toad live in both places. Here, जे प्राणी जमिनीवर राहतात त्यांना आपण भूचर प्राणी मीन्स टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असे म्हणतो. काही प्राणी हे पाण्यामध्ये राहतात, उदाहरणार्थ मासा. These are called aquatic animals. But some animals like frog, salamander, toad live in both places, land and water. These animals are called amphibians. These animals are called amphibious animals means उभयचर प्राणी. A kite, an eagle, a crow, a butterfly, a honeybee all fly in air through their live in different places. These animals are said to have an एरियल मोड ऑफ लाईफ. घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी ही विविध ठिकाणी राहत असले तरी देखील ती हवेमध्ये संचार करतात. त्यांना आपण खेचर असे म्हणतो, एरियल मोड ऑफ लाईफ. देन हिअर इज वन क्वेश्चन फॉर यू. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल्स? प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो किंवा कोणकोणत्या निकषांच्या आधारे प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते? आत्तापर्यंत आपण शिकलेलो आहोत. प्राण्यांचे वर्गीकरण हे त्याचा अधिवास कोठे आहे याच्यानुसार केले जाते.
ते प्राणी आपल्या पिल्लांना जन्म कशा प्रकारे देतात यानुसार वर्गीकरण केले जाते. त्यांना पाठीचा कणा आहे किंवा नाही याच्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्यांच्यामध्ये असलेली पेशीची संख्या, उदाहरणार्थ एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. त्यानंतर त्या प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी, खाण्याच्या पद्धती असतील, अशा बऱ्याच प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. Then always remember, in the living world a lot of diversity is seen both in animals and plants. Every plant and animal is unique. या सजीव सृष्टीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आहे. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे, एकमेव आहे. We should all make efforts to conserve this diversity in the living things. सजीव सृष्टीतील ही विविधता जपण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. What we learned, plants are classified on the basis of their height and the shape of stems, period of life cycle and habitat. वनस्पतींचे खोडांचे आकार, उंचीनुसार, जीवनक्रम असेल, कालावधीनुसार आणि अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. Then animals are classified on the basis of cell structure, vertebral column, method of reproduction and habitat. प्राण्यांचे पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती आणि अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण करण्याची काय आवश्यकता आहे आणि वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केले जाते हे आपण या प्रकरणामध्ये पाहिलं आहे. हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. या प्रकरणावरती दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू.